नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या इंग्रजीच्या तासिकेत आपण पेज क्रमांक 15 वरील 1.11 रीडिंग टाइम हा भाग पाहिला होता. चित्राच्या ऐवजी योग्य शब्द वापरून, जसं आपण मराठी विषयात पाहिलं होतं भाज्यांचे भांडण आजीचे जेवण, तसंच या ठिकाणी देखील चित्राच्या ऐवजी योग्य इंग्रजी शब्द वापरून आपल्याला हा पाठ वाचायचा होता. मागच्या तासिकेत मी तुम्हाला हा पाठ समजून सांगितला, वाचूनही चित्रांच्या ऐवजी योग्य शब्द वापरून वाचूनही दाखवला. पुन्हा एकदा आपण या घटकाचं, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तो दिसतोय, पुन्हा एकदा आपण रिव्हिजन घेणार आहोत. हा पाठ चित्राच्या ऐवजी शब्द वापरून वाचणार आहोत आणि लक्षात घेणार आहोत. 1.11 रीडिंग टाइम. लुक, लिसन and repeat. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the star and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. पुन्हा एकदा आपण या घटकाचं वाचन करूया. I am drawing and my friends are looking at my picture. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the star and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मी काल मागच्या तासिकेत इंग्रजीच्या पेज क्रमांक 15 वरील हा जो भाग आपल्याला दिलेला होता हे मी समजून सांगितलेला आहे. तो व्हिडिओ अवश्य पहा. आज पुन्हा एकदा आपण लक्षात राहण्यासाठी याचं रिव्हिजन घेतलेलं आहे. चित्राच्या ऐवजी योग्य शब्द वापरून आपण हा घटक पुन्हा एकदा वाचलेला आहे. आफ्टर दॅट, नाउ वी विल सी पेज नंबर 16. 2.1 बर्ड्स कॅन फ्लाय. आता मित्रांनो, आपण युनिट 2 पेज क्रमांक 16 वरील 2.1 बर्ड्स कॅन फ्लाय हा भाग पाहणार आहोत, याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसतंय. बर्ड्स कॅन फ्लाय ही एक कविता आहे. सुरुवातीला तुम्हाला मी ही कविता म्हणून दाखवतो, नंतर
आपण ही कविता समजून घेऊया. बघा, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. पुन्हा एकदा ऐका. Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. मित्रांनो, birds can fly, पक्षी उडतात. ही कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. कविता आपण आता ऐकली. आता मी तुम्हाला ती समजावून सांगतो. काय दिलंय मित्रांनो कवितेमध्ये? बघा, birds can fly up in the sky and I can fly too. एक लहान मुलगा सांगतोय की पक्षी उडू शकतात, आकाशामध्ये उंच उंच उडू शकतात, तर मी देखील आय कॅन फ्लाय टू, मी सुद्धा आकाशामध्ये पक्ष्यांसारखं उंच उडू शकतो. त्यानंतर तो पुन्हा काय सांगतो मुलगा? फ्रॉक्स कॅन जम्प व्हेरी व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. फ्रॉक्स म्हणजे बेडूक उड्या मारू शकतात, उंच उंच उड्या मारू शकतात, आणि त्या बेडकांसारख्या उंच उड्या मी देखील मारू शकतो, असं तो मुलगा आपल्याला सांगतो. पुन्हा तो काय म्हणतो? डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. डक्स म्हणजे बदक पोहतात, त्यांना पोहता येतं, खोल पाण्यामध्ये पोहता येतं, आणि त्या बदकांसारखं मी देखील त्या खोल पाण्यामध्ये पोहू शकतो, मला सुद्धा त्या बदकांसारखं पोहता येतं, असं तो मुलगा सांगतोय. पुन्हा तो काय म्हणतो? डॉग्स कॅन वॉक ऑन द ग्राउंड अँड आय कॅन वॉक टू. कुत्रा जसा चालतो, मैदानावर चालतो, जमिनीवर चालतो, तसंच मी देखील मैदानावर चालू शकतो, मला सुद्धा मैदानावर जमिनीवर चालता येतं, कुत्र्यासारखं चालता येतं, असं तो आपल्याला सांगतो. पुन्हा तो आता काय सांगतो मुलगा? हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट अँड आय कॅन रन टू. घोडा पळतो, जोरात पळतो, जंगलामध्ये पळतो, आणि हा जंगलामध्ये पळणारा घोडा जसा पळतोय जंगलामध्ये, तसंच मला देखील जोरात पळता येतं, मला सुद्धा त्या घोड्यासारखं जोरात पळता येतं, असं तो मुलगा आपल्याला सांगतोय. त्यानंतर पहा मित्रांनो, बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू. बनीज मित्रांनो अनेक वचन सशाचं, आपण सस्याला रॅबिट म्हणतो, तर लहान मुलं सशाला बनी म्हणत असतात, आणि या ठिकाणी बनीज हे अनेक वचन वापरलेलं आहे. काय सांगतो तो मुलगा?
Bunnies can hop on the grass and I can hop too. हॉप म्हणजे दोन्ही पाय जोडून टनाटन उड्या मारणे. तर तो सांगतो की या गवतावर जसे हे ससे दोन पाय जोडून टनाटन उड्या मारतात, तशा उड्या मला देखील मारता येतात. दोन पाय जोडून गवतावर मला देखील उड्या मारता येतात. या सशांसारख्या मला सुद्धा उड्या मारता येतात, असं हा मुलगा या ठिकाणी सांगतोय. बघा पुन्हा एकदा सांगतो. तो पक्षीचं उदाहरण देतो सुरुवातीला. जसं पक्षी उंच आकाशामध्ये उडत असतात तसं मला सुद्धा उडता येतं, असं तो मुलगा आपल्याला सांगतोय. त्यानंतर जशी बेडकाला उडी मारता येते तशी मला देखील उंच उडी मारता येते, असं तो आपल्याला सांगतो. त्यानंतर बदक जसे पाण्यामध्ये पोहतात, खोल पाण्यात पोहतात, तसं मला देखील पोहता येतं, असं तो मुलगा आपल्याला सांगतो. त्यानंतर जसे कुत्रे जमिनीवर मैदानावर चालतात तसं मला देखील चालता येतं, असं तो मुलगा आपल्याला सांगतोय. त्यानंतर घोडे जसे जंगलामध्ये पळतात तसं मला देखील जोरात जंगलामध्ये पळता येतं, असं तो मुलगा आपल्याला सांगतोय. आणि शेवटी मित्रांनो, तो या सशांचं उदाहरण देतो. तो सांगतो की ज्याप्रमाणे हे ससे गवतावर दोन पाय जोडून उड्या मारतात, टनाटन उड्या मारतात, तशा मला देखील या सशांसारख्या दोन पाय जोडून उड्या मारता येतात, असं तो मुलगा आपल्याला या ठिकाणी सांगतोय. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही कविता लक्षात ठेवा, पाठ करा. ह्यानंतर या कवितेचे जे खालचे काही शब्द आहेत ते शब्द पुढील तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद.